धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात स्वतः उद्धव ठाकरे मैदानामध्ये उतरले। पायी निघालेल्या या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले। यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा होते आणि दोघेही पायी चालत बीकेसीतल्या सभास्थळी पोहोचले। मोर्चात सहभागी झालेल्या आदित्य ठाकरेंकडे एका शिवसैनिकानं भगवा झेंडा सोपवला। तो झेंडा दोन्ही हातांनी पकडून आदित्य मोर्चात पायी चालू लागले। यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे तसंच आजूबाजूला मोठ्या संख्येनं शिवसैनिक होते। महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गद्दारांना 50 खोके कोणी दिले, आता हे उघड झाले अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अदानी समूहात जोरदार हल्लाबोल केला। भाजपसाठी दलाली करणाऱ्यांची सुपारी अडकीत्यानं ठेचून टाकू असा इशारा त्यांनी आपण बसून घेतला तरच समज। ईडीआर लॉबीची सुपारी घेऊन धारावीचा हा मोर्चा काढण्याचा आरोप फडणवीसांनी केला होता। मात्र उद्धव ठाकरेंनी हे आरोप फेटाळले। देवेंद्र आणि कंपनी अदानीचे भूत चाटते असा टोल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुंबईमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात निघालेल्या भव्य मोर्चात विविध विरोधी पक्ष सहभागी झाले। त्यामुळे या मोर्चामध्ये शिवसेनेच्या भगव्या झेंड्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच डाव्या पक्षांचे झेंडे मोठ्या संख्येने दिसून आले। त्यामुळे इथं एकंदरीत चित्र रंगीबेरंगी झालेलं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला। मोर्चामध्ये धारावी बाहेरून माणसं मागवली होती। विकास विरोधी लोकांनी मोर्चा काढला होता असा टोला शिंदेंनी। धारावीचा पुनर्विकास अदानींकडे सोपवायच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी धारावीत मोठा मोर्चा काढण्यात आला। यावर अदानी विरोधात मोर्चा काढण्यावर भाजपला राग का येतो असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी केला। ठाकरेंच्या नेतृत्वातील मवियाच्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली। इतर विकासकांना फायदा होईल यासाठी सुपारी घेऊन मोर्चा काढण्यात आला असा धडाका शिंदे गटाचे खासदार आणि धारावी ज्यांच्या मतदारसंघात येते त्या राहुल शेवाळ यांनी केला। फायदा होईल याकरता हा काढण्यात आलेला आहे। मुंबईतले इतर जे विकासक भंडाऱ्याची उधळण म्हणजे